डिश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण नान बनवणार आहे। नान बनवण्यासाठी साहित्य: मैदा घेतला आहे 2 वाट्या, दही 3 चमचे, 2 चमचे तेल, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा, साखर 1 चमचा। मैद्यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायची, मीठ टाकून घ्यायचं, साखर टाकून घ्यायची, दही टाकून घ्यायचं, एक चमचा तेल टाकून घ्यायचं, 1 चमचा तसाच ठेवायचा। मिक्स करून घ्यायचं सर्व। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं। कोमट पाणी टाकून पीठ एकदम मऊ मळून घ्यायचं। एकदम मऊ असं मळून घ्यायचं। उरलेलं तेल हातावर घेऊन मैद्याच्या पिठाला लावून घ्यायचं। तेल लावून चांगलं मळून घ्यायचं मैदा। पीठ मळून झालं आहे, 2 तास भिजून द्यायचं। अशा प्रकारे मळून घ्यायचं, 2 तास भिजून द्यायचं। 2 तास झाले आहे। मळलेला मैदा चांगला भिजला आहे। आता नान बनवून घेऊया। थोडासा मैदा लावायचा आणि लाटून घ्यायचा। परोठा बनवतो तेवढा जाड ठेवायचा, जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त जाड नाही ठेवायचं। गोलाकार करू शकता किंवा अंडाकार पण करू शकता। नान तयार झाला आहे। वरच्या साईडनं पाणी लावून घ्यायचं, सगळीकडे व्यवस्थित लावायचं। जी पाणी लावलेली साईड आहे ती खालच्या बाजूला करायची तव्यामध्ये। तवा तापाय ठेवला आहे, नान तव्यामध्ये टाकून घ्यायचा। ज्या साईडने पाणी लावले ती बाजू खाली करायची, असं टाकून घ्यायचा नान। मध्यम गॅसवर नान भाजून घ्यायचा। खालच्या साईडने नान भाजला आहे, आता वरच्या साईडने भाजून घ्यायचा। तवा उलटा करायचा, गॅसवर पकडायचा, गॅस फुल ठेवायचा, सगळीकडून बिंगवायचा असा, पाहायचं भाजतोय काही नाही। नान भाजून झाला आहे, काढून घ्यायचा। तूप लावून घ्यायचं, दुसरा नान बनवून घेऊया। थोडासा मैदा लावून घ्यायचा, लाटून घ्यायचा। अशा प्रकारे नान बनवून आपण खाऊ शकतो। खूप छान लागतात खायला। दुसरा नान बनवून घेतला आहे आपण, त्याच प्रकारे पाणी लावून घ्यायचं एका साईडने। पाण्याची साईड असेल ती खाली करायची तव्यामध्ये टाकताना। अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं, तव्यामध्ये टाकून घ्यायचं नान। गॅस मध्यम ठेवायचा।
खालच्या साईडने नान भाजला आहे, वरच्या साईडने भाजून घ्यायचा. गॅस फुल करायचा व तवा पलटी करायचा. सगळीकडून फिरवून घ्यायचं असं गोल गोल, म्हणजे व्यवस्थित सगळीकडून भाजला जातो. असं बघायचं परत कुठं कच्चा आहे. दोन्ही साईडनी नान भाजून झाला आहे. काढून घ्यायचा. तूप लावून घ्यायचं. माझ्याकडे छोटा तवा असल्यामुळे मी छोटे छोटे बनवले आहे. तुमच्याकडे जर मोठा तवा असेल तर मोठे बनवू शकता. नान तयार झाले आहे. रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा. किचन टिप्स. टोमॅटो जास्त दिवस टिकतील यासाठी काय करायचं हे पाहणार आहे आपण. मेडिकलमधून अशा प्रकारचं पेपर स्टिकिंग आणायचं. टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, कोरडे करायचे. आपण जिथं जॉईंट भाग असतो झाडाला ते चांगलं कोरडं करून घ्यायचं. पेपर स्टिकिंग टोमॅटोच्या खालच्या साईडला लावायचं. असं पूर्ण पॅक करून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व टोमॅटोला चिकट टेप लावून घेतला आहे. 8 दिवसापूर्वी आणलेले टोमॅटो किती फ्रेश दिसतात. फ्रीजमध्ये न ठेवता किती फ्रेश राहिले आहे. फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी खूप छान राहतात, खूप दिवस टिकतात.